सक्तीची केली जाते आहे आणि त्या विरोधात एक आंदोलनही उभं होते। 5 तारखेला मोर्चा आहे, ज्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार आहेत। उद्या त्या अध्यादेशाची होळी असंही एक आंदोलनाचं स्वरूप आहे। तुम्ही आज उद्धव ठाकरेंना भेटलात, तुम्ही मराठी भाषेसाठी आग्रहानं काम करतात, एक जागरूक पालक म्हणून तुमचा आग्रह असतो, तर सांगाल की उद्धव ठाकरेंशी नेमकी काय चर्चा झाली आणि तुम्ही या आंदोलनात सहभागी होता? हो, आंदोलनात सहभागी आहेच। सुरुवातच केली होती ती कृती समितीने केली होती आणि समन्वय समितीमधली मी एक सदस्य आहे। मराठी अभ्यास केंद्राबरोबर मी गेली अनेक वर्ष काम करते आहे। त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक माध्यमातून ही चळवळ सुरू केलेली होती आणि जेव्हा आम्ही हे आंदोलन करायचं ठरवलं तेव्हा आम्ही रीतसर सर्व राजकीय पक्षांना आम्ही आमंत्रित केलं होतं। उद्याची जाहीर सभा 29 तारखेची पत्रकार भवनातली आणि 7 जुलैला आझाद मैदानामध्ये धरणं असे 2 कार्यक्रम होते आणि या दोन्ही कार्यक्रमांची आम्ही सर्व राजकीय पक्षांना आमंत्रणं दिलेली होती। त्यानुसार सर्वात पहिल्यांदा आम्हाला जो प्रतिसाद मिळाला तो काँग्रेस पक्षाकडून मिळाला आणि त्याच्यानंतरचा जो दुसरा प्रतिसाद मिळाला तो उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाला। त्याच्यामुळे आधी दीपक सरांनी त्यांची भेट घेतलेली होती परवा दिवशी आणि त्यांनी मान्य केलं की ते आमच्या बरोबर आहेत। काँग्रेसने सुद्धा मान्य केलं की ते आमच्या बरोबर आहेत या आंदोलनामध्ये। बाकीचेही अनेक राजकीय पक्ष आमच्या बरोबर आहेत आणि मला वाटतं बऱ्याच दिवसांनी असं होतंय की पूर्ण जनता आणि राजकीय पक्ष समविचारी हे एकत्र येऊन एखाद्या आंदोलनाला उभे राहत आहेत। तर त्याचीच रूपरेषा उद्याच्या कार्यक्रमाची काय असेल याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठीची आजची मीटिंग होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं वारंवार म्हणतायत किंवा शिक्षण मंत्री असं म्हणता आहेत की मराठी भाषेची सक्ती नाही आहे। मराठी भाषेची सक्ती आहे। सॉरी मराठी भाषेची सक्ती आहे पण हिंदी भाषेची सक्ती नाही आहे। त्या अध्यादेशात गैरसमज पसरवले जात आहेत आणि या विषयावर राजकारण होतं। गैरसमज का पसरवले जातात आणि कोण का असं करेल सुखासुखी? त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की 20 मुलं जर आम्हाला इतर मिळाली तर आम्ही दुसरी भाषा शिकवू। आता जर 20 मुलं एकवटली आणि जर त्यांनी म्हटलं की आम्हाला मल्याळम शिकायचे तर यांच्याकडे ती सोय आहे का? त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ऑनलाईन हे शिकवू। महाराष्ट्रातल्या शाळा म्हणजे काही फक्त मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या शाळा नव्हेत, जिथे जिथे इंटिरियर्समध्ये अगदी दुर्गम भागामध्ये जिथे 5 किलोमीटरवरती शाळा आहेत तिथे बाकीच्या सुद्धा साध्या सोयी नाही आहेत। कुठे कुठे 10 आणि 12च मुलं आहेत, तिथे ही योजना कशी येणार? त्याच्यामुळे ह्याला काहीच अर्थ नाही आहे। ही अतिशय ज्याला आपण म्हणू इम्प्रॅक्टिकल किंवा जी नाही शक्य होणार अशा काहीतरी त्या भूलथापा देतात आणि आश्वासनं देतात आणि ही डायरेक्ट सक्ती नाही आहे, ही इनडायरेक्ट सक्ती आहे हिंदी।